नमस्कार मंडळी, स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज मी जातो आहे पुण्याला. सो मुंबई टू पुणे बाय रोड अशी आमची जर्नी होणार आहे आज. तर मित्रांनो, सर्व काही मी तुम्हाला दाखवता येणार नाही मला. मी मध्ये मध्ये थांबेन तेव्हा तुम्हाला दाखवत जाईल. आणि आम्ही स्कूटीने चाललो आहे. सो आता वाजले आहेत बरोबर 7:27 झालेली आहेत. तर एक अर्धा तास लेट झाला आम्हाला. 7 वाजता निघायचं होतं. सो आता आपण निघूया. तर चला पुढे भेटू आपण. चला मित्रांनो, सकाळी बघू शकता धुकं पडलेली आहेत या ठिकाणी. रेडी आहोत आम्ही आता निघायला. तर चला गाडी जरा साफ करून घेऊया आणि निघूया. सो मित्रांनो, फायनली आता निघालेलो आहे. तर चला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर गणपती गजानना, हा आमचा प्रवास सुखाचा होऊ दे ही तुझ्या चरणी प्रार्थना करतो. चला, गणपती गजानन महाराज की जय. आता आम्ही शेपूरला पोहोचलेलो. शेपूरला आणि समोर बघा काय धुकं आहे यार, जबरदस्त वाटतंय. आणि सकाळी निघायचा हाच प्लस पॉईंट आहे की मस्त फ्रेश असतं सगळं वातावरण आणि मजा मस्ती येते. त्यावेळेला पण भारी वाटतं. सकाळचं वातावरण झालेलं आहे. वाव, आहे जबरदस्त. बाईकची प्रवास करायची मजाच वेगळी असते. पण सांभाळून करायचा प्रवास, घाई करायची नाही. चला पुढे भेटूया आपण. तुम्हाला दाखवत जाईन मध्ये मध्ये मी. चला मित्रांनो, हा नजारा चेकआउट करा. काय जबरदस्त नजारा आहे यार मित्रांनो, खतरनाक. म्हणून सकाळचं फ्रेश वातावरण असतं. शक्यतो मी तर बोलतो सकाळचा प्रवास करा, रात्रीचा प्रवास टाळा. तर मित्रांनो, आता आपण वाशीच्या खाडीला पोहोचलेलो आहोत. 20 ते 25 मिनिटं लागले आम्हाला इथपर्यंत पोहोचायला. जास्त काही स्पीडमध्ये नाही आम्ही आलो. एक 50-60 स्पीडमध्ये आम्ही आलेलो आहोत. मित्रांनो, सकाळचा प्रवास करण्याचा फायदा हा आहे की सकाळचं वातावरण पण फ्रेश असतं आणि आपण पण फ्रेश असतो. त्याच्यामुळे मजाच मजा येते. तर मित्रांनो, ही वाशीची खाडी आहे, मस्त वेगळी बघू शकता. हा मज्जाच मज्जा भाई. चला पुढे भेटू आपण मित्रांनो. असंच मी थोडे एक क्लिप टाकत राहीन मी, जसं मला जमेल तसं. चला पुढे भेटूया आपण. मित्रांनो, कर्जतपर्यंत येण्यासाठी आम्हाला लगभग 2 तास गेले. आम्ही काय जास्त स्पीडनी नाही आलो, हळूहळू येत होतो. म्हणजे लगभग 60-65च्या स्पीडमध्ये. तर मित्रांनो, इथून डायरेक्ट आम्ही पुण्यालाच जाऊ. तिथेच आम्ही डायरेक्ट होल्ड करणार आहोत. आता आधीमध्ये थांबणार नाही आहोत. तर नाश्ता वगैरे आम्ही आता इथे प्रॉपर करून जाणार आहोत पोट भरून. डायरेक्ट आता पुण्याला डायरेक्ट भेटू आपण. सो चला मध्ये बघू, जर थांबायची इच्छा झाली म्हणजे लोणावळ्या साईडला वगैरे, तर आम्ही थोडा वेळ 5-10 मिनिटाचा एक रेस्ट घेऊ. तो तिथून डायरेक्ट पुण्यालाच भेटू. तर चला. तर माझा मसाला डोसा आलेला आहे. रोशनीने ऑर्डर केलेला आहे. काय केलंस का? इडली आणि मेंदूवडा. इडली आणि मेंदूवडा रोशनीने मागवला आहे. आणि मी मस्त आहे की या ठिकाणी डोसा, आपला ऑल टाईम फेवरेट. कुठे जर लांब जायचं असेल तर डोसा घेतो मी. सो चलो. सो मित्रांनो, आता आम्ही इथून निघणार आहोत. बघू शकता. तर हे असं एक भोजनालय होतं. इथे काही खास नव्हतं, पण ठीक आहे. सो चला आता आपण निघूया. तर चला पुढे भेटू आपण.